नमस्कार, मैसेल्फ अशोक तोडुमल. एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्म झाला. ग्रॅज्युएशन केलं. जॉब करता करता मला डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस भेटला आणि बिझनेस भेटल्यावर बिझनेस समजून घेतल्यानंतर या बिझनेससोबत सुरुवात केली आणि माझी लाईफ 360 अँगलमध्ये बदलली. माझ्या आयुष्यात माझे स्वप्न पूर्ण झाले. आज मी भारतभर काम करतो आहे. माझ्यासोबत शेकडो लोक आहेत ज्यांचे स्वप्न पूर्ण झालेत. आज हजारो लाखो लोक आमच्यासोबत काम करतात. तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये या बिझनेसबद्दल इन्फॉर्मेशन देतो. तुम्ही आम्हाला कुठून तरी सोशल प्लॅटफॉर्ममधून कनेक्ट झाला असताल. रिअली वेलकम. खरंच आज आपण कनेक्ट होण्याचं कारण आहे की कुठंतरी तुमच्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. आणि जर तुम्ही मला ऐकताय तर असं विचार करा की तुम्ही माझ्यासमोर बसून ऐकून राहिलात. तर बिझनेस काय? तर बिझनेसच्या अगोदर प्रत्येकाच्या आयुष्यात काय पाहिजे? चांगला पैसा पाहिजे, आरोग्य पाहिजे आणि आनंदी जीवन जगले पाहिजे. तर आमच्या बिझनेसचे टॅगलाईन काय आहे? हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. ज्या कंपनी संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे त्या कंपनीचं नाव आहे सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. ही कंपनी जवळपास 7-7.5 वर्ष झाली सुरू होऊन. कंपनी फार मोठ्या लेवलची. कंपनीने फार मोठं कॉन्ट्रीब्युशन लोकांच्या लाईफमध्ये केलं आहे. तर कंपनीचे जे डायरेक्टर आहेत मिस्टर छगनजी राठोड सर, सचिनजी सावंत सर. तर ह्या कंपनीकडे आहे काय? ह्या कंपनीकडे जवळपास 250-300 प्रोडक्ट्स आहेत. टोटल 9 कॅटेगरीमध्ये आम्ही काम करतो. तर या 9 कॅटेगरीमध्ये शेतीचे प्रोडक्ट्स आहेत, हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट आहेत, होम केअरचे प्रोडक्ट आहेत, फूड केअरचे प्रोडक्ट आहेत, ब्युटी केअरचे प्रोडक्ट आहेत, फॅशनचे प्रोडक्ट्स आहेत, थिकल एजचे प्रोडक्ट आहेत. अशा वेगळ्या कॅटेगरीमध्ये गुड मॉर्निंग टू गुड नाईटपर्यंतचे ऑलमोस्ट तुम्हाला 70 to 80% प्रोडक्ट्स भेटतील. मार्केटमध्ये 3 कॅटेगरी आहेत. कोणतरी प्रोडक्ट बनवतो, कोणतरी प्रोडक्ट विकतो आणि कोणतरी प्रोडक्ट वापरतो. श्रीमंत कोण होतात? बनवणारा आणि विकणारा. पण प्रोडक्ट जेव्हा बनलं जातं मार्केटमध्ये, तर एक्झाम्पल एक चहा पितो आपण. ते चहाचं उदाहरण घेऊया. एक पावशेर चहा 100 रुपयाला आपण घेतो. पण तो चहा कुठून येतो आपल्याला? रिटेलर, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर्स आणि स्टॉकीज ह्या लोकांकडून आपल्याला तो येतो. आणि तिथं कुठून? मॅन्युफॅक्चरकडून. जो प्रोडक्ट बनवतो त्याची कॉस्ट असते 40%. पण त्या चेनमधून पास होता ते प्रोडक्ट 100 रुपयाला बनतं. का? तर 60% पैसे ह्या चेनमध्ये आणि ॲडव्हर्टाईज थ्रू वाटले जातात. तर मी 40चं प्रोडक्ट किती रुपयाला भेटतं? 100ला. म्हणजे 40% कॉस्टचं प्रोडक्ट 100ला भेटतं. तर डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय? की ह्या लोकांना बायपास करून आपल्यापर्यंत जे प्रोडक्ट पोहोचवलं त्याला डायरेक्ट सेलिंग म्हणून म्हणतात. हे अमेरिकेतून सुरू झालं 1940मध्ये. आज विराट कोहली साहेब जर बघितलं तर 7-7, 8-8 करोड रुपये एक छोटीशी ॲड टाकायला भेटतात. नेक्स्ट व्यक्तिमत्व फुटबॉल प्लेअर रोनाल्डो म्हणतो आपण त्यांना. त्यांचे जवळपास 60-62 करोड लोक फॉलोवर आहेत. ते एक 10-20 सेकंद प्रोडक्टबद्दल बोलण्यासाठी 20 करोड रुपये घेतात. आणि कशाबद्दल बोलतात? कोका-कोला प्या, बोट घाला, स्प्रे वापरा किंवा मी हे हेल्थ ड्रिंक पितो याच्याबद्दल बोलतात. म्हणजे यांनी फॅन फॉलोईंग केलं आहे आणि ॲडव्हर्टाईज करतात. मला सांगा, सगळेच प्रोडक्ट आपल्या फायद्याचे आहेत का? कोका-कोला पिऊन होतं आहे का? तेल लावून होतं आहे का? हे सेलिब्रिटी लोक ॲडव्हर्टाईज करत आहेत. मग मला असं वाटतं की डायरेक्ट सेलिंग मॉडेल हे जेन्युइन मॉडेल आहे. मग इथं पैसा जनरेट कसा होतो? ही फॅक्टरीतून डायरेक्ट मटेरियल कंपनीकडे येतं किंवा कंपनी काही मटेरियल बनवती आणि ते लोकांपर्यंत पोहोचवते. आणि याच्यामध्ये असते क्वालिटी आणि याच्यात पैसे सेव्ह होतात. त्याच्यामुळं आपण जर आपलं दुकान बदललं तर काय होतं की आपला मंथली एक्सपेन्सेस खर्च कमी होऊ शकतो आणि लोकांना दुकान बदलायला लावलं तर आपल्याला पैसा जनरेट होऊ शकतो. मग आपल्याकडे हे प्रोडक्ट्स आहेत, एवढे सुंदर प्रोडक्ट आहेत, त्याचे डेमो होतात. आमचं ब्रँड ॲम्बॅसेडर प्रोडक्ट आहे आकाश सोना. त्यानंतर आमचं प्रोटीन्स असतील. त्यानंतर लहान मुलांसाठी प्रोडक्ट, लेडीजसाठी प्रोडक्ट, केसासाठी जे तेल पाहिजे, शॅम्पू पाहिजे, फेसवॉश पाहिजे, क्रीम पाहिजे, डिओ पाहिजे, साबण पाहिजे, हँडवॉश, डिश क्लीनर, फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, इवन चहा, मिरची, मीठ पण आहे, मिरची पण आहे, तेल पण आहे. साखरेच्या ठिकाणी आम्ही गुळ पावडर म्हणतो तो आपल्या लोकांना. एवढे शेतीचे पण प्रोडक्ट्स आहेत. इवन आमच्या कंपनीचे शर्ट्स आहेत, टी शर्ट आहेत, टाय आहेत. या सगळ्या कॅटेगरीला घेऊन आम्ही काम करतो. तर या कॅटेगरीमध्ये मी माझं दुकान बदललं. कारण की दुसरी एक कंपनीची टॅगलाईन काय म्हणते? यूज, शेअर अँड कन्वर्ट. प्रोडक्ट वापरा, आवडलं तर शेअर करा आणि लईच आवडलं तर यासोबत बिझनेस स्टार्ट करा. तर मग हे प्रोडक्ट्स ह्या कॅटेगरीचे आहेत. प्रोडक्ट कसे कळतात चांगले आहेत का नाही, हे प्रोडक्ट फायद्याचे आहेत का नाही, या प्रोडक्टचे डेमो होतात. तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती सनेज प्रोडक्ट रिझल्ट जरी टाकलं तर तुम्हाला शेकडो हजार लोकांचे टेस्टिमोनियल ऐकायला भेटतील. ॲमेझॉनवर आपण प्रोडक्ट का सर्च करतो? 2-4 रिव्ह्यू बघितले, कमेंट्स बघितल्या तरी लोक म्हणतात. 1-2 जणांनी हॉटेल सांगितलं तरी हॉटेल पिक्चर कोणी फेमस केली? आपण. तर मला असं वाटतं 100 वर्षाचं आयुष्य कुठपर्यंत आलं आहे? पहिलं प्रोडक्ट समजणं गरजेचं आहे. प्रोडक्ट नंबर 1 आहे.
जसं लोकांनी आज दारू गांजा सिगरेट विकून पैसे कमवू राहिलेत. पण सगळ्यात मोठा जो बिझनेस होऊ राहिला आहे इथून पुढल्या काळात जो होणार आहे तो मेडिकल आणि हॉस्पिटल सेक्टरमध्ये. आणि आज प्रत्येक माणसाचा मोठा पैसा खर्च होतो आहे. मुलाची फाईल, बायकोची फाईल, आईची फाईल, नवऱ्याची फाईल, वडिलाची फाईल, स्वतःची फाईल, सगळा पैसा हॉस्पिटलला टाकला जातो आहे. मग भविष्य दिसणं गरजेचं आहे. तर आमच्याकडे सगळ्या कॅटेगरीचे प्रोडक्ट आहेत. तुम्ही मुलगा असून द्या, हाऊसवाईफ असून द्या, कुठल्या पण कॅटेगरीमध्ये, लहान बाळापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांच्या कामाचे प्रोडक्ट्स आहेत. हॉस्पिटल वाढू राहिलेत, मेडिकल वाढू राहिलेत, केमिकल वाढू राहिले, पाणी दूषित होऊ राहिले, हवा दूषित होऊ राहिले. पण जगायचं आहे आपल्याला. कॅन्सर येऊ राहिला, डायबिटीस येऊ राहिला, अटॅक होऊ राहिला, पाईलचे प्रॉब्लेम, गुडघेदुखी, दमे, हॉस्पिटलवर गर्दीच गर्दी लागू राहिली, वेटिंग असतात, अपॉइंटमेंट घ्यावं लागतात. इमॅजिन करा किती मोठी इंडस्ट्री. पण माझ्या घरातले जवळपास 90% हॉस्पिटलच्या फाईल्स क्लोज झाल्या. कारण की ह्या न्यूट्रिशनमुळं मी इथले सप्लिमेंट वापरतोय, इथले मी प्रोटीन्स घेतोय, मी कॅप्सूल, टॅबलेट. मागच्या जर बघितलं तर 7-8 वर्षापासून मी न्यूट्रिशन सप्लिमेंट घेतोय. कारण का, जर आजारी पडलात तर हॉस्पिटलने तुम्ही नीट नाही होऊ शकत. आयुर्वेद सांगतं की बॅलन्स न्यूट्रिशनने, आहाराने तुम्ही नीट होऊ शकतात. पण आहारामध्ये केमिकल जाऊ राहिले ना, खाण्याचं नॉलेज नाही आहे, प्रोटीन विटामिनचं नॉलेज नाही आहे. मग आज सनेज काय करते की आयुर्वेदा बेस, ज्यांच्या जवळपास 13 ते 15 वर्षाचा मॅन्युफॅक्चरचा एक्सपिरियन्स आहे, R&D प्रोडक्ट, प्रूव्हन प्रोडक्ट्स. एकदा जर प्रोडक्ट वापरलं ना आमचं छोट्यातलं छोटं, एक टूथपेस्ट, एक साबण, एक डिओ, एक नश्य ड्रॉप, एक कप सिरप, तुम्ही छोट्यातले छोटे प्रोडक्ट जरी वापरले ना, तुम्ही प्रोडक्टच्या प्रेमात पडून जाणार. बिलीव्ह नसेल तर रिझल्ट पहा, यूट्यूबला टाका सनेज प्रोडक्ट्स रिझल्ट्स. मग बघा, आज जवळपास ओव्हरऑल बघितलं तर माझे सोशल मीडियाला नियर अबाउट 40 मिलियन लोकांपर्यंत माझा रीच गेला आहे. मला असं वाटतं की ह्या प्रोडक्ट्समुळं कित्येक लोकांचं भलं होऊ राहिले, कल्याण होऊ राहिले. एवढे सुंदर प्रोडक्ट्स आहेत. जर तुम्हाला असं वाटतं तुमच्या आयुष्यात काही करायचं आहे, काहीतरी मोठं बनायचं आहे, पहिलं प्रोडक्ट समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला प्रोडक्ट्स परचेस करावं लागेल, प्रोडक्ट घ्यावं लागेल. इथं जॉईनिंग व्हायला पैसे लागत नाहीत. इथले जर प्रोडक्ट्सचा फील भेटला तर तुम्हाला कळेल की ह्या प्रोडक्टसोबत आपण मार्केटमध्ये जाऊया. कारण की डायबिटीस थांबणार नाही, कॅन्सर थांबणार नाही, पॅरालिसिस थांबणार नाही, पाईल्स थांबणार नाही, लोक ड्रिंकिंग करणं सोडणार नाही, स्मोकिंग करणं सोडणार नाही, हॉटेलमध्ये खाणं पिणं केमिकल हे बंद नाही राहिलं. मग याच्यासोबत लोक जगणार आहेत. पण लोकांना जगायचं आहे, लोक पैसे कमवू राहिलेत, पण त्यांना चांगले प्रोडक्ट्स पाहिजेत. कुठल्या पण वयात लोकांना त्रास करू राहिला आहे. तर मला सगळ्यात भारी वाटलं की माझा मुलगा हेल्दी आहे, माझी पत्नी हेल्दी आहे, माझे आईबाप हेल्दी आहे. आज ह्या सगळ्या प्रोडक्ट्समधून जर बघितलं तर माझी आईची तब्येत सुधारली. म्हणजे आईच्या बॉडीतले ऑलमोस्ट 80-90% आजार गायब झाले आहेत. वडिलाचे 20-30 वर्षाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत. माझ्या मिसेसचे प्रॉब्लेम्स, माझे स्वतःचे प्रॉब्लेम्स, थायरॉइडचा इश्यू सांगितला होता, किंवा सांगितलं होतं कोलेस्ट्रॉल इन्क्रीज झालं, युरिक ॲसिड वाढलं आहे. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स सॉर्ट आऊट झाले. व्हाय? बिकॉज ऑफ ह्या प्रोडक्ट्समुळं. सो हे तर झाला प्रोडक्टचा पार्ट. प्रोडक्ट लय खतरनाक आहेत. पैसे कसे भेटतात मी तुम्हाला ते पण सांगितलं, 60% डिस्ट्रीब्युशन. इथं रजिस्ट्रेशन फ्री आहे. तुम्ही जर रजिस्टर झालात तर तुम्हाला डिस्ट्रीब्युटर डिस्काउंट प्राईजमध्ये प्रोडक्ट्स भेटतात. तर तुम्ही पहिलं स्वतःला सुरुवात केलं पाहिजे. मग त्यानंतर नेक्स्ट पार्ट हे युजर्स बना. फील घ्या तुम्ही प्रोडक्टचं, कशी टेस्ट आहे, कसं लिक्विड आहे, कसं सामान आहे, कसा स्मेल आहे. हे जर तुम्हाला अंडरस्टँड झालं तर मग पुढचा बिझनेसचा पार्ट आहे. बिझनेसमध्ये टाकायला 1-2 कोटी लावतात लोक, 5-5, 10-10, 20-20 लाख लागतात. गव्हर्नमेंट म्हणतं मेक इन इंडिया करा. ह्या बिझनेससोबत जवळपास 11 टाईपचे इन्कम तुम्हाला भेटतात. त्याची इन्कमची सुरुवात हळूहळू होईल. सुरुवात 1000पासून होईल. आज माझ्या टीममध्ये जर बघितलं तर ह्या नेटवर्कच्या माध्यमातून, बिझनेसच्या माध्यमातून 20 लोक करोडपती आहेत. 650 लोक कार घेऊन फिरतात, 6 लोक मर्सिडीजमध्ये फिरतात. मी स्वतः 5-6 गाड्याचा मालक आहे. मी आज जर तुमच्यासोबत बघितलं तर माझा पहिला चेक 1034चा निघाला होता ओव्हरऑल ह्या इंडस्ट्रीच्या सुरुवात जेव्हा केली तेव्हा. पण माझा हायच चेक हळूहळू वाढत फार मोठ्या लेवलला पोहोचला आहे. बिलीव्ह पण नाही करणार. मी जवळपास जर विचार केला तर ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून फार मोठ्या लेवलला अचिव्हमेंट्स केल्यात. तर मला असं वाटतं तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला हे परिवर्तन, हा बदलाव जर पाहिजे असेल तर माझ्या टीममध्ये असे लोक आहेत की जे महिन्याला एक सिंपल मुलं, कॉलेजचे मुलं 25,000, 50,000, 1 लाख रुपये कमवतात. नवीन लोक 2-2, 3-3 लाखावर गेलेत. कोणी 3 लाख, कोणी 5 लाख, कोणी 6 लाख, कोणी 7-7 लाख, कोणी 11 लाख, कोणी 12-13 लाखावर पेमेंट्स घेतात. या बिझनेसच्या माध्यमातून लोकांनी लाखो करोड रुपये अर्निंग केलेत. घरं झालेत, गाड्या झाल्यात, फॉरेन टूर झालेत. ही सगळी लाईफस्टाईल बनली. मोठे मोठे प्रोग्राम, मोठे मोठे माहोल, एज्युकेशन भेटतं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती, चांगली पॅरेंटिंग तयार होती. म्हणजे हेल्थ स्ट्रॉंग होती, माइंडसेट स्ट्रॉंग होतो, पैसा येतो
आणि दुसरी गोष्ट स्पिरिच्युअलिटी पण भेटते येतं की ज्याच्यामुळे तुम्हाला हॅपीनेस क्रिएट होऊ शकतो. मी का आलो आहे, मी कुठून आलो आहे, मलाच दुःख का, मलाच त्रास काय, सगळ्या प्रॉब्लेमचे उत्तर देण्यासाठी पण आमच्या एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून तुम्हाला सपोर्ट भेटतो. तो टोटल आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम आहेत. पहिले तुम्ही या बिझनेसला रजिस्टर व्हा, रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही युजर बना आणि सेम तुम्ही दुकान बदललं, लोकल दुकान बदलायला लावा आणि ॲटोमॅटिक तुमचं एक टीम बनली जाईल. त्या टीमने जर बनली गेली तर त्यांच्या परचेसवर, त्यांच्या प्रोडक्टवर तुम्हाला कमिशन भेटायला लागतं आणि त्यांनी जरी बिझनेस खाली करायला चालू केला तर त्यांच्या बिझनेसवर पण तुम्हाला इन्कम भेटतं. म्हणजे 5व्या 10व्या लेवलला पण 50व्या लेवलला 1000व्या लेवलला कोणी प्रोडक्ट परचेस केले तरी पैसे भेटतील. जरी मी पुण्यात आहे, जम्मू काश्मीरमध्ये, कोणी राजस्थान, कोणी कर्नाटक, इव्हन आमच्या फॉरेनला पण काही प्रोडक्ट्स गेलेत, लोकांनी काही प्रोडक्ट पाठवलेत. म्हणजे कोणी कुठं पण, जसं एकदा बी लावलं, झाड झालं तर कुठं पण फळ आलं तर ते बीपर्यंत येतं. तसंच ह्या बिझनेसमध्ये तुम्ही जर सुरुवात केली 1 2 4 5 लोकांपासून, जसं आज चहावाले लोक 50 100 दुकानं, आज मॅकडॉनल्डने किती मोठं ट्री जनरेट केल्या. मग ह्या बिझनेसमध्ये एक तुम्हाला आवडलेल्या गोष्टी 4 लोकाला, 10 लोकाला, 5 लोकाला सांगितल्या, त्यांनी प्रोडक्ट्स घेतले तर त्यानंतर पुढची मुवमेंट तयार होऊ शकते. मग पुढची मुवमेंट बिझनेस माइंडने. जर पहिलं परचेस तुम्ही ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला XYZ वाटतंय बाबा की मला हे प्रॉब्लेम्स आहे, तुमच्या घरी स्पेसिफिक काही प्रॉब्लेम्स असतील हेल्थ रिलेटेड, तर तुम्ही विचारा, त्या रिलेटेड तुम्हाला प्रोडक्ट भेटतील. पण तुम्हाला हेल्थ रिलेटेड काही चॅलेंजेस नाही तर जनरल प्रोडक्ट घ्या, सुरुवात करा. 2000 5000 10000 पासून सुरुवात करा. आमच्याकडे तर आज 15000 30000 50000 आज 1.5 लाखाने ऑर्डर सुरू करतात लोक. पण तुम्हाला ट्रस्ट बिल्ड होण्यासाठी तुम्ही तुमच्या पोतीनुसार एक छोटीशी ऑर्डर मारून सुरुवात करा, फील घ्यायला चालू करा, चेक करा आणि मग त्यानंतर जेव्हा हे करताना त्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल, सेकंड स्टेज असेल की सर आता पैसा कमवायचा आहे, आता मग मोमेंटमला काय केलं पाहिजे. मग त्यावेळेस मग मोमेंटमची नेक्स्ट तुम्हाला समजून जाईल नेक्स्ट स्टेप काय केलं पाहिजे. मग नेक्स्ट स्टेप जाण्यासाठी जेव्हा तुम्ही सुरुवात करता, जर प्रोडक्ट भारी आहेत, मार्केटला याची गरज आहे, तर पैसा भेटणार ना. फेसबुकमधून लोक पैसे कमवू राहिलेत, यूट्यूबमधून कमवू राहिलेत, आज लोक मेडिकल टाकून कमवू राहिलेत, आज लोक रामदेव बाबाची फ्रँचायझी घेऊन कमवू राहिलेत, आज लोक जर बघितलं तर शेतीची फ्रँचायझी घेऊन कमवू राहिलेत, कोणी कपड्याचं घेऊन राहिले, कोणी मोबाईल दुकान, कोणी कारचं दुकान, कोणी डिश TV, कोणी केबल अँटिना, कशातून पण लोक पैसे कमवतात. बघा, मार्केटपर्यंत प्रोडक्ट पोहोचणार आहेत तर तुमच्या थ्रू पोहोचून द्या. पण त्याच्या अगोदर ही इंडस्ट्री काय आहे, हे बिझनेस काय आहे, सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे आपले प्रोडक्ट्स. तर पहिले या बिझनेसमध्ये फ्री ऑफ कॉस्ट रजिस्टर करा, कृतीप्रमाणे ऑर्डर टाका, काही अडचणी काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या रिलेटेड प्रोडक्ट परचेस करा इमिजिएट क्विकली. आणि सेकंडरी स्टेजला मग विचारा की सर आता मोमेंटमला मोठ्या लेवलला आम्हाला काम करायचे. पहिले सॅटिस्फाईड तर व्हा, यूज करा, अनुभव घ्या आणि अनुभव नंतर लोकांना सांगायला चालू करा. मग तेव्हाच तुमच्याकडे प्रोडक्ट पाहिजे की नाही पाहिजे. घर म्हणजे दुकान. काय घर म्हणजे दुकान. माझ्या घरातलं एक कॉर्नर आम्ही सनेज कॉर्नर म्हणतो. एका घरात कॉर्नर लावून आपले प्रोडक्ट ठेवले, चालता बोलता सगळा परिवार कामाला लागू शकतो. आणि त्यानंतर असंच जर 10-20 लोक तुमच्या खाली कनेक्ट झाले, प्रोडक्ट वापरायला लागले आणि त्यांच्या घरातून प्रोडक्ट सेलिंग चालू झाले, तर तुमच्या फ्रँचायझी बिझनेस, चेन बिझनेस नेटवर्क चालू झालं. येवले चहा बघा, मिसळवाला बघा, व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट बघा, यांनी सगळ्यांनी चेन उभं राहिले. सलून केस कापणारा पण चेन म्हणून राहिला आहे, बर्गर खाऊन आणारा चेन म्हणून राहिला आहे. आज बघा ना, 2 व्हीलरचे, कारचे, मोठ्या मोठ्या लेवलला खतं, बियाणे यांचे पण वेगवेगळं दुकान आहेत, मल्टिपल. तर का तुमचा बिझनेस नाही व्हायला पाहिजे. गॅरंटेड व्हायला पाहिजे आणि होऊ शकतो. यू कॅन बिकम अ बिझनेसमॅन. गव्हर्नमेंट म्हणतं की तुम्ही काय बना, मेक इन इंडिया. गव्हर्नमेंट म्हणते बिझनेसमॅन बना. कसं बनणार. प्रोडक्टकडून परचेस करायचे, काय बनायचं, मार्केट बदल का, सगळ्या हेडॅक ना. तर कंपनी म्हणते आम्ही प्रोडक्ट बनवतोय, टॅक्सेस भरू आम्ही, सगळं अकाउंटिंग बर्गर खाऊन आणारा चेन म्हणून राहिला आहे. आज बघा ना, 2 व्हीलरचे, कारचे, मोठ्या मोठ्या लेवलला खतं, बियाणे यांचे पण वेगवेगळं दुकान आहेत, मल्टिपल. तर का तुमचा बिझनेस नाही व्हायला पाहिजे. गॅरंटेड व्हायला पाहिजे आणि होऊ शकतो. यू कॅन बिकम अ बिझनेसमॅन. गव्हर्नमेंट म्हणतं की तुम्ही काय बना, मेक इन इंडिया. गव्हर्नमेंट म्हणते बिझनेसमॅन बना. कसं बनणार. प्रोडक्टकडून परचेस करायचे, काय बनायचं, मार्केट बदल का, सगळ्या हेडॅक ना. तर कंपनी म्हणते आम्ही प्रोडक्ट बनवतोय, टॅक्सेस भरू आम्ही, सगळं अकाउंटिंग सॉफ्टवेअर ॲप सगळं आमच्याकडे रेडी आहे. तुम्ही या, उतरा, प्रोडक्ट वापरा आणि तुमच्या अनुभवी लोकांना शॉप बदलायला लावा. याच्यामुळे तुमच्या घरी महिन्याला हजारो लाखो रुपये येऊ शकतात. आणि हे प्रूव्हन आहे. सनेजमध्ये स्वप्न पूर्ण होणार नाही, स्वप्न पूर्ण झालेत, कित्येक लोकांचे होऊ राहिलेत. आमची टॅगलाईन फार मोठ्या लेवलची. तरी आमची सनेज काय म्हणते की वी डू व्हॉट वी केम इट, हम जो बोलते हे वो करते. इथं करिअर होऊ शकतं, इथं लाईफ बनू शकते, इथं मोठ्या लेवलला जाऊ शकता. पण सिरियस असाल तरच करा, ते टाईमपास नका करू. रील बघितला, व्हॉट्सअप बघितलं, फेसबुक बघितलं, थोडी झलक होती लाईफमध्ये, लोक तिथंच अटकतात.
जर लाईफमध्ये काहीतरी रिअल करायचं असेल तर या वातावरणात माझं हायेस्ट पे आउट हे 37 लाख रुपयेच. बघा स्क्रीनवर तुम्हाला पेमेंट दिसतात तर 37 लाख रुपयाचं पेमेंट जनरेट झालं हायेस्ट. एका महिन्याच बोलतोय मी तुम्हाला. पण मी जेव्हा 15 वर्ष शिक्षण घेतलं ना, पहिला पेमेंट मला 31 रुपये भेटला होता. 6 वर्षाच्या अनुभवानंतर 30,000 रुपये होता. आणि हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आला, 5.5-6 लाख कर्ज आलं होतं, सुसाईडपर्यंत गेलो होतो. पण आज मी मर्सिडीजमध्ये फिरतोय, मी घरं घेतले, मी प्रॉपर्टी घेतली, मी फॉरेन टूरला गेलो, हे महत्त्वाचं नाही आहे. आज 20 लोक करोडपती बनले. आज ऑल ओव्हर भारतामध्ये बिझनेस जनरेट झाला आहे. आज 750 लोक कार घेऊन फिरतात. आज लाईफमध्ये लोक मर्सिडीज घेऊन फिरतात. लोक आज सुसाईडपासून, फॅमिली डिवोर्सपासून लोक वाचू राहिलेत. हा सगळ्यात मोठा मला आनंद भेटतोय. आणि याच्यासाठी तुम्हाला आणखीन डेप्थवर जायचं असेल तर अशोक तोडमल यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा, फेसबुकला, इन्स्टाला व्हिजिट करा. मग तुम्हाला कळेल किती मोठ्या लेवलला मुवमेंट आहे. तर एक पाऊल पुढं टाका, ॲटोमॅटिक मोमेंटम होऊ शकतो. बिझनेस फार छान आहे. बिझनेस कंपनीचा जो बिझनेस प्लॅन आहे ना, फार मोठ्या लेवलला जबरदस्त बिझनेस प्लॅन आहे. वर्ल्डमधला नंबर 1 प्लॅन. प्रोडक्टची प्राईस स्वस्त पण नाही, महाग पण नाही, मीडियममध्ये, गरीबातला गरीब माणसाला परवडन. हायस्ट लेवलला PV भेटतात. प्रोडक्टचे डेमो होतात, प्रोडक्टचे रिझल्ट्स लेवलला आहेत. आज आमच्याकडे सगळ्या लेवलचा क्लास आमसोबत काम करतोय. नेक्स्ट पार्ट जर बघितलं तिथं पॉवरफुल एज्युकेशन सिस्टम आहे, लीडर्स आहे, इथिकल आहे. हा बिझनेस तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देऊन जाऊ शकतात. बघा मी म्हणतोय म्हणून नाही, जर खरंच मोठं व्हायचं असेल, या जीवनात आलात स्वप्न पूर्ण करायला, पहिलं ऑप्शन आहे जॉब करणं, दुसरं ऑप्शन आहे धंदा करणं. मार्केटमध्ये जॉबची अवस्था बेकार आहे, धंद्यामध्ये लई मोठं लॉस आहे. 100 लोक जर धंदे सुरू करतात तर ऑलमोस्ट 7 लोक सक्सेसफुल होतात. 97% फेल्युअर आहेत. जॉबमध्ये अंडर एम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट, भरपूर हेडॅक्स आहे. शेतीमध्ये चॅलेंजेस आहेत. मग गरीबाच्या मुलांनी काय करायचं, मिडल क्लासने काय करायचं? आज काय होतं 10, 20, 5, 50 हजार, लाख, 2 लाख रुपयात काहीच होत नाही. पण जर तुम्ही ह्या इंडस्ट्रीला, ह्या बिझनेसला एक फ्री ऑफ कॉस्ट आयडी मारून सुरुवात केली, एक थोडेसे प्रोडक्ट घेऊन अनुभव घेतला आणि मग कळलं की ह्या प्रोडक्टला घेऊन फार मोठं कार्य, कारण की इथून पुढले 50 वर्ष एक इंडस्ट्री मूव्ह होणार आहे, ती म्हणजे वेलनेस इंडस्ट्री, हेल्थ इंडस्ट्री, फूड सप्लिमेंट इंडस्ट्री. $1 ट्रिलियन बिझनेस होणार आहे. आणि याच्यामध्ये प्रोडक्ट बनवण्यामध्ये नाही, प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन करण्यामध्ये खरा मोठा पैसा जनरेट होणार आहे. तर मला वाटतं मी राईट इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही पण या इंडस्ट्रीमध्ये येताल. त्यासाठी आमचं यूट्यूब, आमचं सोशल मीडिया तुम्हाला सपोर्ट करू शकतं. त्यानंतर आमचे सनेज कंपनी आपल्याला प्रोडक्ट बिझनेस प्लॅन देते. आणि इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया म्हणजे ESS आहे. आज बघा हे टूल किट आहे, याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स भेटतात. हे बिझनेस टू, हे हेल्थ रिलेटेड, हे पुस्तक वाचलं की तुम्ही छोटा डॉक्टर होऊन जाणार. बिझनेस करण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स आहेत. हे ड्रीम रिलेटेड, बिझनेस रिलेटेड. त्यानंतर बिझनेस प्रेझेंटेशन जे मी तुम्हाला समजवलं आहे शॉर्टमध्ये दाखवण्यासाठी हे टूल्स तुम्हाला भेटतील. लिहिण्यासाठी ह्या गोष्टी भेटतील. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट पेन्स, इथं तुम्हाला पेन दिसत असतं, ESSचं पेन पण तुम्हाला भेटून. त्यानंतर जेव्हा प्रोडक्ट ऑर्डर करता, त्या प्रोडक्ट ऑर्डरमध्ये ॲपमधून, वेबसाईटमधून तुम्हाला प्रोडक्ट रिलेटेड सगळे बुकलेट भेटतील. त्यानंतर एक बॅग, थोडेसे प्रोडक्ट्स, एक डेमो, ह्या सगळ्या पुढच्या स्टेप आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळून जातील. तुम्ही पहिलं बिझनेस सुरुवात करा, प्रोडक्टची युजर बना, राईट प्रोडक्टचा फील घ्या. जसं एखादी चहा टपरी, चहा पिले तर तुम्हाला वाटतं ना, एवढे चहा पिल्यानंतर असं वाटतं वाव एवढे चहा लय भारी आहे. मग काही लोकांनी त्या चहाचं प्रोडक्टचा फील बघून एवढीची फ्रँचायझी घेतली. काही नाही मिसळ खाऊन मिसळचं दुकान टाकलं, काही नाही हॉटेलचं टेस्ट पाहून सेम हॉटेलची फ्रँचायझी घेतली. दॅट्स इट. सो तुम्ही ते एकटे नाही आहेत, तिथं तुमच्यासाठी सिस्टम काम करा. जसं लहान बाळांना ग्रो करण्यासाठी आईवडील मदत करतात, तसं ह्या बिझनेसमध्ये तुम्ही तुमचे स्वप्न, सनेज कंपनी, ESS एज्युकेशन सिस्टम. आणि जर तुम्ही फार मोठ्या लेवलला क्वालिटी काम करायला भेटलं तर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन मला भेटायला पण चान्स भेटेल. आपण पण डिस्कस करू शकतो. पण जर खरंच सिरियस असताल तर वेळ घाला, नाही तर वेळ घालू नका, टाईमपास करू नका. माझे वडील कोण असायला पाहिजे माझ्या हातात नव्हतं, पण मी कोणाचं वडील पाहिजे, मी कोणाचं हस्बंड पाहिजे माझ्या हातात होतं. गरीब घर में पैदा होना कोई गुनाह नहीं है, लेकिन गरीबी में जीना वो सबसे बड़ा गुनाह है बॉस. आपकी दशा क्या है ये इम्पोर्टेंट नहीं है, आप दिशा क्या है, परिस्थिति क्या है ये भी मैटर नहीं है, आपकी मनस्थिति क्या है. बड़ा बनने के लिए कुछ पैसा वैसा नहीं लगता, सपने लगते हैं बॉस. कुछ लेकर आए थे, कुछ लेकर जाएंगे. कुछ लोग बोलते कुछ नहीं लेकर आए थे. नहीं, अच्छे और बुरे कर्म लेकर आए थे, अच्छे और बुरे कर्म लेकर जाएंगे. जीवनात जन्म आणि मृत्यू, A, B आणि C. लाईफमध्ये प्रकट झालोत, अप्रकट होत, याच्यामध्ये आलात इच्छा पूर्ण करायला, स्वप्न पूर्ण करायला, तर जगून घ्या, जगून घ्या. कठत टेन्शनमध्ये नका जगू. लाईफमध्ये एकच भेटन, लाईफमध्ये माणूस कधी फेल होत नाही. जर तुम्ही हारलात तर अनुभव भेटन, आणि जिंकलात तर यश भेटन. सो डोंट वरी. फार मोठा बिझनेस आहे, फार सुंदर बिझनेस आहे, फार चांगला बिझनेस आहे. एवढे सुंदर प्रोडक्ट
मी इंटरनॅशनल लेवलचे कंपनीचे प्रोडक्ट वापरलेत, पण सनेजसारखे प्रोडक्ट कुठंच नाही भेटले. मला प्राऊड आहे की ह्या प्रोडक्ट्स थ्रू माझ्या परिवाराला मी प्रोटेक्ट केलं आहे आणि आज हजारो लाखो परिवाराला मी प्रोटेक्ट करू राहिले आणि शेती फार्मरला मी मदत करू राहिलो आहे. मला तुमची गरज आहे. मला अशा जाबाज वाघिणींची गरज आहे की जे समाजासाठी काम करतील. पण समाजासाठी काम करण्यासाठी पहिलं माझी हेल्थ प्रॉपरली केली पाहिजे. माझा माइंडसेट, मी माझ्या परिवाराची काळजी घेऊ शकलो पाहिजे. मग मी सोसायटीमध्ये एंट्री करू शकतो. पण माझ्या शेत काही नसेल तर मी काय करू शकतो? काहीच नाही करू शकत. जर मोठं बनायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तर तुमची जी खोज होती ती इथं संपते. आणि देवाने आपली भेट का गाठली? मला असं वाटतं की जीवनामध्ये तुमच्याकडे फार मोठे मोठे स्वप्न आहेत आणि आयुष्यात काहीतरी करू इच्छितात. म्हणून आम्हाला इथे तुमचे प्रोडक्ट्स किती घेताय, तुमचे पैसे नाही पाहिजेत. कारण की मी जेव्हा आलो आहे पुण्या सिटीमध्ये काही नव्हतं. जन्माला आलो तेव्हा गरिबीच होती, काहीच नव्हतं. पण आज प्राऊड वाटतो हे इंडस्ट्रीमुळं. फार सुंदर इंडस्ट्री, अवघड वाचन बिझनेस. पण हळूहळू इथले पुस्तक, व्हिडिओ, ट्रेनिंग, मीटिंग यांनी तुम्ही येणाऱ्या 2-3 वर्षात एवढं टॉप बनताल ना की तुम्ही आतून आणि बाहेरून भयानक तुमचा माइंडसेट बदलाल, तुमचे थॉट प्रोसेस बदलाल, तुमचं ॲटिट्यूड बदलाल, तुमचं नॉलेज बदलाल, तुमचं बँक अकाउंटचं इन्कम पण बदलू शकतं. सो ह्या वातावरणात या डिसिजन घ्या. पण डिसिजन घेण्यासाठी जर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 24 तासाच्या आत, मी काय बोलतोय 24 तासाच्या आत तुम्ही ह्या बिझनेसला स्टार्ट करू शकले पाहिजे. स्टार्ट म्हणजे रजिस्टर करणं आणि तुमच्यासाठी प्रोडक्ट ऑर्डर मारणं. आणि जर हे करू शकलात तरच सक्सेस होणार. नाही करू शकले तर इथला बिझनेसचं नाद सोडून द्या, काहीच होणार नाही. करू पण नका, नादी लागू पण नका. तुम्ही जे करता त्याच्यातच करा. पण मला विश्वास आहे की जो जुनून माझ्यावर 5.6 लाख कर्ज होतं, पण मला एक जणांनी सांगितलं अशोक तुझे पैसे नको मला, तू पाहिजे. तर 2010 हे सांगितल्यानंतर मी त्यांना भेटलो आणि त्यानंतर म्हणले 50,000 माल घ्या. 2010, 13, आज मी 2023ला बोलतोय. 2010 50,000 मॅनेज करून मी माल घेतला होता. का? तर स्वप्न पूर्ण करायचे होते. शिक्षणासाठी कर्ज, दवाखान्यासाठी कर्ज, घरासाठी कर्ज, गाडीसाठी कर्ज. तर ह्या बिझनेस डेव्हलप करण्यासाठी काय 1,00,000, 2,00,000, 5, 10, 20 लाख लावायचेत का? अरे छोटेसा स्टेप पुढं करायची. विमान कोणासाठी वाट नाही पाहत, ट्रेन कोणासाठी पाहत नाही पाहत. फक्त करायचंय बघू नाही. सल्ला पण स्वतःचा डिसिजन स्वतः घ्या. कारण की लई वेळा आपल्या आजूबाजूला काही लोकपती करोडपती लोक नाही आहेत, आवडेचे आपल्यासारखे लोक आहेत. जर सगळेच विहिरीत आहेत तर त्यांना विचारायला माहिती असतं तर विहिरीत आपण कसं वर जायचं ते गेले असते. दात दुखतोय ना, घिसाड्याकडे जायचं नाही आहे. कोणाकडे जावं लागेल? डॉक्टरकडे जावं लागेल. काही लिगल काम आलं तर वकिलाकडे जाण्याची गरज आहे, डॉक्टरकडे जाऊन फायदा नाही आहे. तर सल्लागार फार मॅटर करतो. सल्ला इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला मरण्याच्या आधी तुमच्या स्वतःसाठी, परिवारासाठी, समाजासाठी काही करायचं असेल तर सनेज ऑपॉर्च्युनिटी इज ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. भगवंत देवाऱ्यातून, मशिदीतून, चर्चमध्ये उतरून कधी कोणाला काही देत नाही. व्यक्तीच भेटतात चांगला आणि वाईट होण्यासाठी. आणि मला वाटतं की मी भगवंतावर, गीतेवर बिलीव्ह करतोय. आणि मला असं वाटतं की जीवनामध्ये सबका मालिक एक ही बॉस. तर जीवनामध्ये तुमच्या आयुष्यात जर चांगलं होणार आहे तर ह्या दुनियातली कुठलीच ताकद ते रोखू शकत नाही. आणि जीवनात काही वाईट होणार असेल ना तरी दुनियातली कुठलीच ताकद रोखू शकत नाही. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई रे ईश्वर. माझा जन्म झाला होता गरिबीत, पण मी ठरवलं होतं साला मरायचं नाही गरिबीत. तर मला असं वाटतं लास्टचा एकच मेसेज, अगर ज़िंदगी में कुछ करना है, कुछ बनना है, कुछ पाना है तो डिसीजन बहुत इम्पोर्टेंट है. और डिसीजन के लिए मेरी तरफ से आपको शुभकामनाएं. बेस्ट ऑफ लक. विश यू हेल्थ, वेल्थ एंड हैप्पीनेस. सो